धुरंधर 2 एक सिक्वल नाहीये, तर लिटरली एक इनकम्प्लीट मूवीचा सेकंड हाफ आहे आणि त्याचमुळे ना या मूवीचं स्ट्रक्चर तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं, पण इम्प्रेस सुद्धा करून जातं. आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे याच्या ट्रेलरमध्ये आपल्याला जेवढ्या केवढ्या गोष्टी बघायला मिळाल्या ना, त्या या मूवीच्या 10% पण नाहीये. वेल, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलूच, पण सगळ्यात पहिले जर सिनॉप्सिसनं चालू केलं तर ऑफकोर्स ही ॲज आय सेड की ही धुरंधर पार्ट 1च्या स्टोरीचा पुढे कंटिन्युएशन आहे. आणि इथं आपल्याला जसकिरत दिसतो, जो आता हमजा बनलेला आहे, जो आता अजूनही कराचीमधल्या लियारीमधूनच ऑपरेट करतो. पण इथं आपल्याला जसकिरतची बॅक स्टोरी पण एक्सप्लोर केली दिसती, की तो हमजा कसा बनला, कसा तो कराचीमध्ये आला वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर ज्या पार्ट 1 मध्ये ज्या क्लोजर आपल्याला प्रॉमिस केलं होतं ना, काय त्या प्रॉमिस आपल्याला या पार्ट मध्ये डिलिव्हर होताना दिसतात. वेल, ऑफकोर्स यासाठी तुम्हाला ही मूवी बघावी तर लागेल. पण मूवी बघायला गेल्यानंतर पहिल्या 20-25 मिनिटातच मला एक गोष्ट रिअलाइज झाली, की या मूवीचं जो स्ट्रक्चरल फ्लो आहे ना, तो थोडा डिफरंट आहे. आणि याचं रिझन पण मला माहित होतं, कारण आधी धुरंधर 1 आणि धुरंधर 2 ऍक्च्युली एकाच मूवीचा पार्ट होते. नंतर त्यांना 2 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलं. आणि याचमुळे ना ही मूवी जी टिपिकल बॉलिवूडचा जो फ्लो आहे ना, तो फॉलो करत नाही. काय काय सीन्स आपल्याला फास्ट पेसमध्ये सुद्धा वाटू शकतात. आणि वेल, यानंतर जर डिरेक्शन बद्दल बोलायला झालं ना, तर या मूवीचा जो फील आहे तो लार्जली पार्ट 1 सारखाच फील होतो. तोच रॉनेस यामध्ये मेंटेन करायचा प्रयत्न केलेला गेलेला आहे. पण ह्यासोबत मूवीमध्ये काय काय ठिकाणी एडिटिंग ही फारच आउट ऑफ प्लेस मला फील होती. आणि ऑफकोर्स याचं रिझन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण सीबीएफसीने जे ऐन टाइमला जे कट्स मारायला सांगितलेत ना, ते फारच असे ऑब्वियस झालेले आहेत. आणि याचबरोबर जर मूवीच्या ऍक्शन बद्दल बोलायचं झालं ना, तर यामध्ये तोच रॉनेस, तीच ब्रुटॅलिटी कंटिन्यू करायचा प्रयत्न केलेला आहे, जो आपल्याला पार्ट 1 मध्ये सुद्धा दाखवण्यात आलेला होता. आणि याचबरोबर एक मोठा इम्पॉर्टंट गोष्ट अशी, की यामध्ये कुठल्याही असं स्लो मोशनवर जास्त रिलाय त्यांनी झालेलं नाही. त्याचबरोबर कुठल्याही कॅरेक्टरला असा एक मासी मुवमेंट्स देण्याचा प्रयत्न केलेला गेला नाही. याचा अर्थ असा नाही की मूवीमध्ये कुठल्याच कॅरेक्टरकडे ऑरा नाहीये. भाई साहब, मूवीच्या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये पार्ट 1 सारखेच ते कॅरिस्मॅटिक फील होतात. आणि रणवीर सिंग बरोबर त्यांनी काही गोष्टी करायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. पण ॲज अ सेड की मूवीचं स्ट्रक्चर असं आहे की या गोष्टीला त्यांना जास्त वेळ देता आलेला नाहीये. अँड ट्रस्ट मी व्हेन आय से दिस, की मी यामध्ये निगेटिव्ह काहीच बोलत नाहीये. उलट यामुळे मूवी पार्ट 1 सारखी फ्रेश फील होते. तोच रॉनेस मूवीमध्ये एक परफेक्टली ब्लेंड होण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि आय जस्ट लव्ह इट. पण या सगळ्याच्या पलीकडे ज्या पद्धतीने ही स्टोरी हँडल करण्यात आलेली आहे, किंवा ज्या पद्धतीने ही स्टोरी आपल्याला प्रेझेंट करण्यात आली ना, ते खरंच काबिले तारीफ आहे. आय मीन, म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या मूवी बघायला जातो, ज्या मूवीच्या आपण हाफ वे पॉईंट मध्ये आपण येत ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अजून किती गोष्टी आपल्याला या मूवीमध्ये बघायच्या. आणि जेव्हा त्या गोष्टी आपल्या समोर येतात, किंवा ज्या पद्धतीने त्या गोष्टींना रॅपअप केलं गेलं ना, ते असे प्रिसाईज वे मध्ये त्यांना ऑर्डर केलं गेलं ना, की आपण लिटरली सॅटिस्फाय होऊन जातो. आणि या सगळ्यामध्ये रणवीर सिंग भाई साहब बंदा जेव्हा स्क्रीनवर येतं त्यावेळेस ही स्टील्स द शो. आय मीन, त्याचा एक डायलॉग, त्याची एक डायलॉग डिलिव्हरी, त्याचे एक एक्सप्रेशन्स, आय मीन ही लिटरली असं कळलं येतं की त्याने मेहनत घेतली आणि ती स्क्रीनवर रिफ्लेक्ट सुद्धा होऊन जाते. आणि सेकंड नंबरवर बोलायचं झालं तर अर्जुन रॅम्पॉल. आय मीन, त्यानं जो तो पिंडी ऍक्सेंट जो असा एक कम्प्लिटली असा परफेक्ट पकडलाय ना, आय मीन लिटरली हॅट्स ऑफ. पण या मूवीमध्ये सुद्धा स्पेशल मेन्शन डिझर्व करतात, ज्यांनी पार्ट 1 मध्ये पण स्पेशल मेन्शन डिझर्व केलं होता, ते म्हणजे राकेश बेरी. आय मीन, असं वाटतं की त्यांना माहिती होतं की स्क्रीनवर लोकांना काय ऑडियन्सला कनेक्ट होईल. आणि त्यांचं कॉमिक टायमिंग, भाई साहब हॅट्स ऑफ. ज्या पद्धतीने त्यांनी या गोष्टीमध्ये कॉमिक टाइमचा टायमिंग साधलेला आहे, आणि ज्या पद्धतीने त्यांनी या गोष्टीवर डबल डाऊन केलं ना पार्ट 1 मध्ये सुद्धा आणि या पार्ट मध्ये सुद्धा, आय मीन ही लिटरली शाईन्स आउट. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मूवी फ्लॉलेस नाहीये. आय मीन, मूवीमध्ये जर नेटपिकिंग करायचं जर ठरवलंच गेलं ना, तर मूवीचा बॅकग्राऊंड स्कोअर त्या बाबतीत थोडा कमी हिट होईल असं मला वाटतं. आणि पार्ट 1 मध्ये जेवढा तो इफेक्टिव्ह होता, तेवढा पार्ट 2 मध्ये तेवढा इफेक्टिव्ह वाटत नाही. बट ऑफकोर्स इट डज द वर्क. जेव्हा जिथं तो हिट करायला पाहिजे होता तो प्रॉपरली हिट करून जातो. आणि सो ओव्हरऑल इट्स गुड. बट जर मूवीमध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट मला जी आवडली असेल, ती म्हणजे मूवीचे क्लोजेस. आय मीन, मूवी प्रत्येक गोष्टीला प्रॉपर असा वेळ देते. त्यामुळे जेव्हा मूवी बघून तुम्ही थिएटरमधून बाहेर पडताना, यू लिटरली गेट सॅटिस्फाईड. आणि जिथे फर्स्ट हाफ मध्ये जी ब्रुटॅलिटी होती, जे व्हायलन्स होतं, त्यावर या मूवी लिटरली डबल डाऊन करते. आय मीन, काय गोष्टी तर अशा होत्या ज्या मी बघताना लिटरली भाई साहब असं झालेलं होतं. आणि आय मीन, ऑफकोर्स जे बघताना लिटरली सॅटिस्फाय पण झालो, पण लिटरली एवढे डीप डाऊन जातील असं मला लिटरली वाटलं नव्हतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट असे ना, की अर्ली प्रोडक्शन मध्ये ही मूवी एकाच सिंगल पार्ट मधून प्लॅन केली गेली, पण नंतर ती 2 पार्ट्समध्ये डिवाइड करावी लागली. आणि ह्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट मूवीवर असा पडतो ना, की ही फिल्म जास्त स्टोरी ओरिएंटेड वाटते. कारण स्टोरी तर ऑलरेडी फर्स्ट हाफमध्ये सेटअप झालेली होती. म्हणून इथं जे काय होतं ना, ते बेसिकली स्टोरीचा कंक्लुजन वाटतं. इन अ वे एक प्रॉपर शोडाऊन फील होतो. मेन कॅरेक्टर्स ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले आहेत, त्यांचे मोटिवेशन्स आपल्याला क्लिअर आहेत, प्लॉट ट्विस्ट पण आपल्या समोर आहेत. म्हणून आता जे काय उरतं ना, ते फक्त आणि फक्त कंक्लुजन आपल्या समोर उरतं. आणि हाच या मूवीचा एक प्लस पॉईंट आहे असं मी सांगू शकेन. कारण ह्याचमुळे ही कम्प्लीट मूवीचा एक सेकंड हाफ सारखे फील होते, विच इज अब्सोल्युटली
ब्रिलियंट. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त एवढंच सांगेन की जर तुम्हाला पार्ट 1 जर आवडला असेल ना, तर 110% तुम्हाला हा पार्ट पण नक्कीच आवडणारच आहे. पार्ट 1 मध्ये आपल्याला थोडीशी लव्ह स्टोरी पण बघायला मिळालेली होती, पण इथं तेवढ्या गोष्टी एक्झिक्यूट करणं एवढा मूवीकडे एवढा वेळ नाहीये. पण ऑफकोर्स इथं गोष्टी जरा वेगळ्या आहेत. आपल्याकडे जे आहे ते आपल्याला लिटरली अशी प्रोग्रेशन दिसते, त्यामुळे हा इथे लव्ह स्टोरीवाला अँगल तेवढा जास्त फील होत नाही, पण हा मूवीमध्ये थोडाफार प्रमाणात आहे. इथं आपल्याला जास्त अशी एक एक्झिक्यूट अशी प्रोग्रेशन दिसती. आणि पार्ट 1 जिथं लियारी आणि त्याच्या गँग्स वॉरवर जास्त फोकस होता, तिथं हा पार्ट आपल्याला स्पाय आणि त्याच्या एक्सपोनाजवर जास्त फील होता, जो पार्ट 1 मध्ये आपल्याला तेवढा बघायला मिळालेला नव्हता. पण भाई ओव्हरऑल खूप जास्त मजा आली. आय मीन जेव्हा मी थिएटरमध्ये बाहेर पडलो ना, आय वॉज सो सॅटिस्फाईड. आय मीन इट वॉज पीक इंडियन सिनेमा असं मला त्यावेळी वाटत होतं. अँड इट इज रिअली, आय मीन धुरंधर 2 सारखा पिक्चर आपल्याला अजून जेवढे बघायला मिळते तेवढे असे कमीच असं वाटत होतं. आम्ही मूवी बघताना असं वाटलं सुद्धा नाही की 4 तासाचा पिक्चर बघतोय, असं वाटतंय जेवढं बघतोय तेवढं कमीच आहे. मला अजून हा मूवी अजून असं तरी मी अजून थांबलो असतं बघायला, असं लिटरली वाटत होतं. पण ऑफकोर्स हे सगळे माझे एक्सप्रेशन्स आहेत. जर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, जर तुम्ही या मूवी बघितलं असेल तर मूवीबद्दल तुमचे काय थॉट्स आहेत हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ऑफकोर्स या मूवीवर आपले अजून सुद्धा व्हिडिओ येतील, कारण अजून बोलण्यासारखं बरेच काय. पण आतापर्यंत या व्हिडिओला आपण इथंच रॅपअप करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, आणि कुठूनही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. और वेल मैं मिलता हूं आपको अगली वीडियो में, लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड वाइन SJTV.